उद्या वंदे भारत एक्सप्रेस जे आहे ते फायनली आपल्याला मुंबईसाठी एक ट्रेन सुरू होत आहे जे जालन्यापासून ते मुंबईपर्यंत जाणार आहे आणि साऊथ सेंट्रल रेल्वेने त्याचा जे इनॉग्रेशनचा कार्यक्रम ठेवलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा उद्घाटन करणार आहे। मी हे ट्रेन सुरू होत आहे त्याचं स्वागत करतो, पण अशा वेळी सुद्धा कशा प्रकारचे घाणेरडी राजनीती खेळण्यात येत आहे याचा प्रमुख उदाहरण सांगायचे असेल तर आतापर्यंत मला त्याचा निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही। यांनी ऑनलाईन माझ्या पीएला एक निमंत्रण पत्रिका पाठवली। ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे, तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे। मग असं असताना जालन्याच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे तर औरंगाबाद येणार आहे। मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकतं, मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे? सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो, मराठवाड्यातले जितके खासदार आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार असू द्या, सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेला आहे। मग जेव्हा हे सगळं होतं मग तुम्ही याच्या बाबतीत अशा प्रकारे हे घाणेरडी राजनीती करत असेल, तुम्हाला करायचं असेल तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशन स्थानकामध्ये पण होणार आहे 11:45 तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी, पण तुम्ही जेव्हा परभणीचे खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे, पण तुम्ही आमच्या सोबत घाणेरडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा, आम्ही येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना। मग बघा आम्ही तुमचा कशा प्रकारे सगळ्यात जास्त एअर कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मुद्दा उचललेला आहे। इतकं सारे तुम्ही नाव याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी समजू शकतो ना। तुम्ही फक्त जालन्याचे केले असते तर मला काही आक्षेप नसतं, पण तुम्ही परभणीचे खासदारांचं नाव टाकतं। मग औरंगाबादच्या खासदारांची ती एलर्जी कशामुळे झालेली आहे, का झालेली आहे? आता मी माझ्या सगळ्या पार्टीचे जे यांना पण खूप राग आलेला आहे की साहेब तुमचं नाव कशासाठी नाही आहे। आता हे पत्रकार परिषद संपल्यानंतर दानवे साहेबांना आता तुम्ही तुमची तयारी कशा करता येईल तुम्ही करा, आमची तयारी काय असणार आहे ते तुम्ही उद्या बघा। कशा स्वरूपाचं आंदोलन करणार आहात आता तुम्ही बघा, म्हणजे ते सगळे लोक जे आलेले आहे आमचे पार्टीचे पदाधिकारी जे सगळे आलेले आहे हे पत्रकार संपल्यानंतर मी त्याची मीटिंग घेऊ। ते या पत्रकार परिषदेच्या अगोदरच ते रेल्वे स्टेशन मध्ये जाणार होते आणि काही आहे आमच्याही स्टाईल काम करण्याची पद्धत आहे आमची, त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आजच स्वागत केलं असतं। हे मीटिंग पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्यासोबत मीटिंग घेऊ आणि ज्यांना जे भाषा कळतं साऊथ सेंट्रल रेल्वेच्या DRM ला त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेच भाषा कळत असेल तर ते भाषा मी दानवे यांच्याशी काही बोलणं झालंय का? रावसाहेब दानवेनी मला कॉल केले होते आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे आम्ही ट्रेन सुरू करत आहे आणि आमच्या सोबत मुंबईपर्यंत चला करके। तर कधी ते काल त्यांचा फोन आला होता मला, पण आतापर्यंत मला हे पत्रिका पाठवण्यात आलेली नाही आहे। मग आम्ही जेव्हा माझ्या पीएने सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आमच्याकडे पत्राची ताकद माझ्यामध्ये आहे
आता ते सांगण्यात येते 5 मिनिटांमध्ये साहेब एक गाडी घेऊन मतलब आमचे जालन्याहून लोक निघालेले आहे पत्रिका देण्यासाठी आपल्याला. म्हणजे कशासाठी? जे नियम आहे पोहोचली तरी तुम्ही सोडणार नाही त्यांना. नाही, त्यांनी उत्तर द्यावं ना. हे तुम्ही परभणीमध्ये ट्रेन चाललेली आहे का? नाही. जालन्याचं नेक्स्ट स्टॉप काय आहे? उद्घाटन तुम्ही औरंगाबादलाही करणार आहे, त्याची वेगळी एक निमंत्रण पत्रिका तुम्ही छापलेली आहे, त्याचा टाइम दिलेला आहे. या शुभ मुहूर्तावर आम्ही तुम्हाला औरंगाबाद रेल्वे स्थानकावर सकाळी 11:45 वाजता हार्दिक आमंत्रित करतो. मग इथेही तुम्ही हे कार्यक्रम घेणार आहे. मग परभणीच्या उलट दिशेने गाडी कशी चालली? गाडी माझ्या दिशेने येत असेल तर माझंही नाव यायला पाहिजे होतं. बघा, हे छोटे छोटे गोष्टीसाठी नाही का मी काय जास्त महत्व देत नाही, पण आपली ही एक सीमा असतं की आपण कुठपर्यंत आपण त्यांना सहन करावं. आता त्यांना वाटत असेल तर हो द्या, तुमचं उद्घाटन आहे, सगळं तयारी करतो आम्ही. तुम्ही करा, तुमची राजनीती करा, आम्हाला जे करायचे आहे मी करतो. असं समजा त्यांनी उत्तर दिलं, ते उत्तर तुम्हाला पटलं तर कसला त्याचं हे जे काही प्रकार झालाय त्या प्रकाराचं समजा रेल्वे मंत्र्यांनी तुम्हाला उत्तर दिलं, काय उत्तर असू शकतं मला हे सांगा. नाही, पत्रिकेमध्ये सुधारणा केली रात्री आणि नाव टाकलं, सन्मानाने बोलावलं तर तुम्ही नाही, सन्मानाने कशाला? हे काय सन्मान आहे का? मी आज पत्रकार परिषद घेतल्यानंतर तुम्हाला कळतं का की हे औरंगाबादचं ही एक खासदार आहे. आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारला, जेव्हा जेव्हा ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तिथे बसायचे